भागवत धर्माच्या वारकरी ते गोमातेचा सेवेकरी यांची गोवंशाचं पालन पोषण सेवा म्हणून करताना हरिभक्त परायण सुनील महाराज वरघडे मावळमधील आरडव या गावाचे पहाटे उठून 60 गोमातेंचं शेण काढणं, चाऱ्याची व्यवस्था करणं, याचबरोबर प्रवचन, कीर्तन, भजन सेवा ही देखील तितकीच अविरत। कुटुंबामधील धर्मपत्नी, मुलगा, स्वतः महाराज अविरतपणे राबतात। परंतु अवकाळी पावसामुळे चाऱ्यांचं नुकसान होऊन टंचाई निर्माण होऊन महाराज खूप विवंचन येतात। समाज घटकातील दानशूरांनी चारा दान करावा अशा प्रकारे महाराजांनी आसूडच्या माध्यमातून मागणी केली। सुनील महाराज वरघडे श्री महावीर गोपाळकृष्ण गोशाळा ट्रस्ट हरडोमा संस्थापाध्यक्ष 2013 पासून मी या ठिकाणी श्री महावीर गोपाळकृष्ण गोशाळेचे गोपालन संवर्धन करत आहे। गायीवरती अत्यंत प्रेम असताना गायीची सेवा करणं हे माझं परम कर्तव्य आहे। कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेच्या 48व्या कलमामध्ये स्पष्ट सांगतात की ज्यावेळेस या भारत देशातील गोमाता वाचन, कारण भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशातली पशुधन हे सर्वश्रेष्ठ धन आहे। त्या उद्देशाने आणि आध्यात्मिक दृष्टीने विचार जर केला तर जगद्गुरू तुकोबारा सांगतात, भूतदया गाई पशुचे पालन ताणलेल्या जीवन वना माझी। हो, कुरानमध्ये मोहम्मद पैगंबर सांगतात, हे लोगो जमीन पे रहने वाले बिल्कुल रहम कर, आसमान वाला तुम पर रहम करेगा। महामानव आणि गौतम बुद्ध या ठिकाणी सिद्धांत सांगतात, पानाची पातात निष्कापद समाजाने। गौतम बुद्ध सांगतात, हे साधका, जसा परिवार हा तुझा घरातला पालन पोषण करतो तशी गाय ही तुझ्या घरातली एक सदस्य आहे, करता तिचं पालन पोषण कर। अशा उद्देशाने सर्व धर्मियांना अनुसरून हे पवित्र गायीच्या या ठिकाणी सेवा करत असताना गेले 8-10 दिवसापूर्वी या ठिकाणी जवळजवळ 79 गोमाता पकडलेल्या आहेत आणि ह्या गोशाळेमध्ये आणून आपल्या ठेवलेल्या आहेत। उर्वरित गायी सुकंजी बापना त्यांच्या गोशाळेमध्ये 30 गायी तिकडे पाठवलेल्या आहेत, बाकीच्या सर्व गायी या ठिकाणी उपलब्ध आहेत। असे असताना आज माझ्या गोशाळेमध्ये चाऱ्याची खूप मोठी टंचाई आहे। हे कार्य करत असताना मी प्रवचन करून कीर्तन करून एक धर्मप्रचाराचे काम करत आहे। असं असताना देखील प्रसारक म्हणून काम करतात। अशा असताना गोमाता कुठेतरी वाचली पाहिजे, कारण जैविक शेती, सेंद्रिय शेती हा माझा मानस आहे आणि त्या गायीच्या शेणापासून शेती सुंदर पिकवली पाहिजे। कारण आपण आज तागात जर पाहिलं तर भारत देशातील कमीत कमी 80% जनता ही कॅन्सरयुक्त आणि डायबिटीजने त्रासलेली आहे, कारण आपण केमिकलयुक्त रासायनिकयुक्त अन्न करून खातो। आपण त्या दृष्टीने आज थोडा एक अभ्यास करून कुठं मनुष्य द्यायला पूर्वी 100 लोक वर्ष जगायची, आज 30 वर्षाच्या मुलाला विचारलं तर शुगर आहे, 40 वर्षाच्या व्यक्तीला विचारलं शुगर आहे। ते कशासाठी? तर ते पूर्णपणे आपण केमिकलयुक्त रासायनिकयुक्त अन्न खाऊन त्या माध्यमामध्ये 2 माध्यम धरून आणि गायी वाचली पाहिजे या माध्यमातून आम्ही सेवा, आमची पत्नी सौभाग्यवती ललिता वरघडे, आमचा मुलगा रोज वरघडे असेल, आम्ही 3 माणसं या ठिकाणी या गोमातेची सेवा करतो। आज जवळजवळ 99, 97, 98 गोमाता या ठिकाणी गोशाळेमध्ये आहेत, पण चाऱ्यापासून मी वंचित आहे। आणि असे असताना हे पवित्र कार्य करत असताना आज बघा त्या गायांना बसायला जागा नाही आहे, पूर्णपणे ती विशिष्ट करायची बाकी आहे। जेवढं मला करता असेल तेवढे मी प्रयत्न करत असतो। मी मावळ तालुक्यामधील दानशूरदात्यांना विनंती करतो की मला पैसा नको आहे, तर माझ्या गोमातेसाठी अजून आता पाऊस चालू झाला आहे, अजून महिनाभर गावात चारा यायला उशीर होणार आहे, तर मी विनंती करतो की याच ठिकाणी मला त्या ठिकाणी चारा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा, असं मी आपणास विनंती करत आहोत। धन्यवाद। रामकृष्ण हरी। आपण या ठिकाणी गोप्रेमींना आवाहन केलेलं आहे की आपली चाऱ्याच्या टंचाईअभावी या ठिकाणी या पशुपक्ष्यांना, या जनावरांना उपाशी दिवस काढण्यात येत आहे। तर जे कोणी पशुप्रेमी आपल्याला मदत करणार तर त्यांनी कशा प्रकारे मदत करावी, आपल्याला आर्थिक मदत करत असताना आपला अकाउंट नंबर त्यांना द्यावा। या ठिकाणी श्री महावीर गोपाळकृष्ण गोशाळा ट्रस्ट ही युनियन बँक या ठिकाणी गोशाळेच्या नावाने खातं आहेत। गोशाळेचा गुगल पे नंबर आहे 96 37 16 12 54 9637161254 ह्या नावाने गोशाळेच्या अकाउंटला पेमेंट जातं। जे कोण दानशूरदाता असेल त्यांचा मॅसेज मला आल्यानंतर मी त्या ठिकाणी त्या दानशूरदात्याला लगेच पावती लगेच त्या ठिकाणी रिसीव केली जाते आणि आमची गोशाळा ATG
ट्युवेल, अनुदान सर्टिफिकेट आणि CSR सर्टिफिकेट, गव्हर्नमेंटची सर्व सर्टिफिकेट गोशाळेला उपलब्ध झालेली आहेत. त्यामुळे आपल्याला अनुदान करण्यास, गोमातेच्या चाऱ्यासाठी मदत करण्यास काही हरकत नाही. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय गोमाता. असोड लाईव्ह करता रोहन सोनवणेसह राहुल सावंत, पुणे, मावळ.